आता आपली दृष्टी होईल स्पष्ट, कारण इथे उपचार आहेत सर्वोत्तम. डोळ्यांची अचूक तपासणी व उपचार आता डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची अचूक तपासणी, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन. गेल्या वर्षभरात 2,500हून अधिक डोळ्यांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्सेस उपलब्ध. राहता शहराचं भूषण ठरलेल्या आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या उर्वरित कामांचं व नूतनीकरणाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नागरी दलितोत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत या कामासाठी निधी उपलब्ध झालाय. व्यापारी संकुलातील गाळेधारक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यामध्ये वरच्या मजल्यावरील गाळ्यांकडे ग्राहकांची होणारी अडचण, छतातून होणारी पाणी गळती आणि अपूर्ण कामं यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता. या सर्व समस्यांचं निवारण करण्यासाठी नूतनीकरणाचा आराखडा तयार करण्यात आलाय. संकुलाच्या छताचं संपूर्ण वॉटरप्रूफिंग केलं जाईल, ज्यामुळे गळतीची समस्या दूर होईल. वरच्या मजल्यावरील गाळ्यांपर्यंत ग्राहक सहज पोहोचू शकतील यासाठी 24 तास लिफ्टची सोय उपलब्ध करून दिली जाईल. वरच्या मजल्यावरील गाळ्यांपर्यंत ग्राहक सहज पोहोचू शकतील यासाठी 24 तास लिफ्टची सोय उपलब्ध करून दिली जाईल. लाद्या बसवणं व अंतर्गत दुरुस्तीची उर्वरित कामं पूर्ण केली जातील. पुढील 6 महिन्यात हे संकुल नव्या आणि सुसज्ज रूपात राहता वासियांच्या व व्यापाऱ्यांच्या सेवेत उभं राहणार आहे. राहता शहरात 15 कोटींचे ग्रामीण रुग्णालय, सुसज्ज पोलीस ठाणे व वसाहत, पंचायत समिती इमारत व जलसंपदा विभागाचे विश्रामगृह यांसारखी मोठी विकास कामं प्रगतीपथावर असतानाच व्यापारी संकुलाचं काम सुरू झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या प्रसंगी बोलताना नगराध्यक्षांनी व्यापाऱ्यांच्या वतीनं डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे विशेष आभार मानले. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष जवाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शहा, बांधकाम सभापती अजय आगरे, नगरसेवक गोटू बोरकर, दशरथ तुपे, संदीप मुर्तडक, ऋषिकेश पाळंदे, नितीन गाडेकर, अक्षय बोठे, नगरसेविका सविता सदाफळ, मंगल डांगे, अनिता शेळके, राजेंद्र निकाळेसर, दत्ता सदाफळ, पोपटराव कोल्हे, शुक्लेश्वर शेळके, गंगाधर बोठे, सागर सदाफळ, प्रभाकर आर्णे, भीमराज निकाळे, प्रदीप बनकर, अरुण गाडेकर, गाळेधारक गणेश जाधव, प्रभाकर अष्टेकर, सुनील वाणी, आकाश गाडे, कॉन्ट्रॅक्टर नयन पोखरणा व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्वांचे युवा नेते, महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आज आपल्या राहता शहराच्या एक भूषण असलेलं छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या उर्वरित कामांचं नूतनीकरणाचं या ठिकाणी भूमिपूजन संपन्न होत असताना मला खरोखर आनंद होत आहे. मला आठवतं की या राहता नगर परिषदेचा कारभार नगराध्यक्ष म्हणून मी आणि माझ्या समवेत सर्व नगरसेवक यांना आपण राहता शहराने निवडून दिलं आणि मग त्यावेळी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाला भेट दिली. या ठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली, जे गाळेधारक होते त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्वरित सुजयदादांनी त्या ठिकाणी ऍक्शन घेऊन नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेतून या कामाला निधी उपलब्ध करून दिला आणि आज हे काम सुरू होत असताना खरोखर आनंद होत आहे. कारण की राहता शहरामध्ये आज जर आपण बघत आलात तर ग्रामीण रुग्णालयाचं त्या ठिकाणी मोठं काम सुरू झालेलं आहे. 15 कोटीचं ते काम आहे. आज राहता शहरामध्ये एक सुसज्ज असं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आणि पोलीस वसाहत उभी राहताना आपण बघत आहोत. पंचायत समिती आपली कार्यान्वित झालेली आहे. या ठिकाणी शेजारीच आपल्या जलसंपदा विभागाचं त्या ठिकाणी विश्रामगृहाचं काम प्रगतीपथावर आहे आणि मग हे सर्व होत असताना आज राहता शहरातील आपला जो काही प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या चौकामध्ये उभं असलेलं हे व्यापारी संकुल या ठिकाणी याचं काम सुरू होत आहे. आपण जर बघितलं तर या कामाचं स्वरूप थोडक्यात वॉटरप्रूफिंग पासून असणार आहे. वरती जे काही छत आहे त्या छताचं वॉटरप्रूफिंग केलं जाणार आहे.
या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलामध्ये लिफ्ट असणार आहे, जेणेकरून आपण आतापर्यंत ऐकत आलोत की जे वरचे गाळे होते त्या ठिकाणी ग्राहक असतील किंवा लोकांना जाण्यासाठी अडचणी व्हायच्या आणि म्हणून त्या गाळ्यांची त्या ठिकाणी ते गाळे जात नसायचे. आजही बरेचसे गाळे त्यातील बंद आहेत, परंतु लिफ्टची सुविधा 24 तास त्या ठिकाणी लिफ्ट उपलब्ध असणार आहे आणि मग त्यातून त्या ठिकाणी आपण त्या गाळ्यांचे देखील त्या ग्राहक त्या ठिकाणी जाऊ शकतील. हे सर्व करत असताना त्या ठिकाणी जे काही फरशा असतील, उर्वरित जे कामं होते की काही ठिकाणी जे मधला आपण भाग बघितला तर ते काम त्या ठिकाणी झालेलं नव्हतं, खालच्या गाळ्यांमध्ये पाणी जायचं. या सर्व बाबींचा विचार करून आणि या सर्व समस्यांचा विचार करून एक सुसज्ज असं आपलं हे व्यापारी संकुल त्या ठिकाणी होत आहे. मोठी जाहिरातींसाठी स्क्रीन त्याला असणार आहे. आपण जर बघितलं तर नक्कीच त्याचं पूर्णपणे जे काही इलिव्हेशन आहे ते बदललं जाणार आहे आणि एक नव्या रूपानं हे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल आपल्या राहतेकरांसाठी एक 6 महिन्यामध्ये आपल्या सर्वांसाठी ते उभं राहणार आहे. याचा मला खरोखर आनंद वाटतो आणि मी आपणा सर्वांच्या वतीने या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांच्या वतीने सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या दोघांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन या समस्या सोडवण्यासाठी आज हे काम सुरू केलं आणि त्याचं भूमिपूजन. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.